भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलेला आहे। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा तिसरा दरवाजा उघडलेला आहे। सलाल धरणाचा तिसरा दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सलाल धरणाचा तिसरा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। चिनाब नदीवरील हे सलाल धरण आणि तिसरा दरवाजा उघडून वॉटर स्ट्राईक भारताने पाकिस्तानवर केलेला आहे। पाण्याचा विसर्ग आता सुरू झालेला आहे। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील आपल्याला घ्यायचे आहेत। शिवाजी, खरं तर सिंधू जल कराराचा उल्लेख ज्यावेळी पहिल्यांदा झाला त्यावेळी असं बोलण्यात येत होतं की आता पाकिस्तानला पाण्यासाठी रडावं लागेल, पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडेल। मात्र त्याच वेळी असं सुद्धा बोललं जात होतं की आता आपल्या हातात असणारे नेमका कोणता दरवाजा कधी उघडायचा, अगदी पूर सुद्धा पाकिस्तानमध्ये आणला जाऊ शकतो। नेमकं या सगळ्याच्या बाबतीत म्हणजे सिंधू जल कराराच्या अनुषंगाने असेल किंवा मग आता चिनाब नदीवरच्या धरणाचा तिसरा दरवाजा उघडलाय, या संदर्भातलं थोडंसं सविस्तर तपशील। रियासी जिल्ह्यामध्ये सलाल धरण आहे आणि मोठं धरण आहे। खरं तर भारताने हे धरणाचा उपयोग वीज निर्मिती करण्यासाठी सुरू केला होता। मात्र आता पूर्वी जर साधारणपणे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात ही धरणं बांधण्यात आली, पाकिस्तानशी संवाद साधत ही धरणं बांधली आणि आता या धरणाचा उपयोग जो आहे पाकिस्तानच्या विरोधात भारताला करण्यासाठी उपयोगात येत आहे। आता खरं तर तेव्हा तर करार होता, आता करार नसताना भारत मोठमोठी धरणं या ठिकाणी बांधू शकतो आणि वॉटर स्ट्राईक, वॉटर बॉम्ब म्हणून जगामध्ये आता अलीकडच्या काळात ही कन्सेप्ट वापरली जाते आणि ती वॉटर बॉम्बची कन्सेप्ट जी आहे ती भारत आता वापरताना पाहायला मिळेल। आज जेव्हा भारत अशा पद्धतीने पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून सोडेल तेव्हा पाकिस्तानच्या भागामध्ये असलेली जी पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात खराब होतील। म्हणजे एकंदरीत भारताला पाकिस्तानचं अन्न, पाणी, राशन हे सगळं जे आहे ते नष्ट करायचं आहे। कारण भारताने आतापर्यंत पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। या पाकिस्तानने जेव्हा सिंधू जलवाटप करार झाला तेव्हा वर्ल्ड बँकेकडनं त्यांना कर्ज मिळालं, भारताने देखील काही प्रमाणात त्यांना मदत केलेली आहे। त्यांच्या भागामध्ये विकासासाठी भारताला असं वाटलं की कुत्र्याचं शेपूट कधीतरी सरळ होईल, विकासाच्या मार्गावरती गेल्यानंतर शेजारी देखील देश सुधारेल आणि मोस्ट फेवर नेशनचा दर्जाही त्यांना दिला होता। मात्र त्या माणसाला कधीही सुधारला नाही। अटल बिहारी वाजपेयी जसं म्हणतात की चिंगारी का खेळ बुरा होता है, तशा पद्धतीने त्यांना चिंगारीचा खेळ जो आहे तो खेळायचा आहे आणि हा माणुसकीचा जो शत्रू आहे त्या माणुसकीच्या शत्रूसोबत आपलं सध्या युद्ध जे आहे ते सुरू आहे आणि आपण आता जिंकू किंवा मरू असं नाही म्हणणार, आपण जिंकू आणि पाकिस्तानला गाडल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये भारत आहे। कारण आतापर्यंत समोरासमोर झालेल्या सगळ्या युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने शिकस्त दिलेली आहे, गुडघे टेकायला भाग पाडलेले आहे। आता गुडघे नाही तर पाकिस्तानने आज जर हल्ला केला तर उद्या सकाळ जेव्हा उगवेल तेव्हा त्यांना त्यांची शहरं कशी होती आणि कशी बेचिराग झाली हे त्यांना पाहायला मिळणार आहे। नाही खरं शिवाजी, त्यामुळे आता पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणखी कशा प्रकारे नुकसान केलं जात आहे, पाकिस्तानवर आणखी कसे हल्ले केले जात आहेत, पाकिस्तानची आणखी कशा प्रकारे बेचिराग अवस्था होते हे आपल्याला वेळोवेळी पाहायचं आहे। तुम्ही जोडलेले राहा। तुर्तास तुम्ही आता जी माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद। तुम्ही जोडलेलेच राहा।